ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। जवळपास सोलापूर उत्तर विधानसभेची 5वी फेरी पूर्ण झालेली आहे। यामध्ये जवळपास 16,500 मताधिक्याने विजयकुमार देशमुख मालक हे विजयाकडे घोडदौड करत आहेत। आता आपण पाहिलं तर पहिल्या फेरीपासून ते 5व्या फेरीपर्यंत प्रत्येक फेरीला विजयकुमार देशमुख मालकाला लीड मिळत आहे। लोकांचा जो मताचा हे टक्का बघितला, त्यांना जे मताधिक्य मिळतं हे पाहिलं तर ही निवडणूक अटीतटीची न होता एकतर्फी झाली। अशा पद्धतीचे चित्र आता हे निवडणुकीच्या निकालानंतर दिसून येत आहे। कोंडी, खेड, केगाव, बाळे, शेळगी आणि घरकुल या ठिकाणची मतमोजणी जवळपास पूर्ण होत आलेली आहे आणि यामध्ये 16,500चा लीड हे विजयकुमार मालकांना मिळालेला आहे आणि हेच मताधिक्याचा जो स्पीड आहे तो कायम राहिला असं आमची अपेक्षा आहे आणि निश्चितच विजयकुमार मालक या विजयाकडे घोडदौड करत आहे। आत्ता आपण पाहिलं तर निवडणूक निकाल जर पाहिला तर सर्व समाज घटकाने जवळपास मराठा असेल, तेलुगू भाषिक असेल आणि इतर सर्व समाजाने, लिंगायत समाज असेल, या सर्व समाज घटकांनी, मागासवर्गीय समाज असेल, सर्वांनीच मोठ्या मताधिक्याने मालकांना निवडून दिलेलं आहे। आता जर परिस्थिती पाहिली तर ती एकतर्फी निवडणूक जाते अशा पद्धतीने चित्र दिसत आहे। नाही, ह्या तर निकालाचं समीकरण जर आता निकालाची जर मतमोजणीनंतर पाहिलं आणि त्यांना जो मिळणारा प्रतिसाद पाहिला तर सर्व समाज घटकांनी हे मालकाला प्रतिनिधित्व म्हणून निवडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी तशा पद्धतीने मतदान देखील केलेलं आहे। महायुती निश्चितच राज्यामध्ये सरकार स्थापन करेल आणि आम्हाला अपेक्षा आहे की चांगल्या पद्धतीने सोलापूर शहराला देखील एक मंत्रिपद मिळावं अशा पद्धतीची आमच्या सर्वांची अपेक्षा आहे।